हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क ह्याचा नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट्स ऑडिटिंगचा युनिट 15 कव्हर करताय, रेक्टिफिकेशन्स ऑफ एरर्सचा. ठीक आहे. याच्यामध्ये आज आपण काय शिकणार आहे ते बघून घेऊया. तो बघा, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे, मग स्टेजेस ऑफ एरर्स आहे, मग टाइप्स ऑफ एरर आहे, मग स्टेप्स टू लोकेट एरर, फिफ्थ पॉईंट आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर, नंतर कॉमन MCQs अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. हे आपण एव्हरी व्हिडिओजमध्ये सॉल्व करतो आहे. जे पण पूर्ण व्हिडिओज बघत असतील त्याचे आन्सर्स ते कमेंट सेक्शन्समध्ये ट्रू आणि फॉल्समध्ये देतातच. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच पुन्हा व्हिडिओ बनवू शकणार. तर आज इथे आपण की पॉईंट्स आणि 70+ MCQs आणि असाइनमेंट सॉल्व करणार आहे. ठीक आहे. प्लस फायनान्शियल अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ते पाहिजे असेल तर गिवन नंबरवर दिलेल्या मेसेजवर व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा. तिथे तुम्हाला ती PDF 250 रुपीजमध्ये मिळून जाणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये टोटल आपण 36 टॉपिक कव्हर केलेले आहे आणि ईच टॉपिकचे 70 MCQs, 50 MCQs आणि 20 ट्रू आणि फॉल्स असे आपण सॉल्व केलेले आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आपला कन्सेप्ट रेक्टिफिकेशन ऑफ एररचा. तर बघा, 15.1चं इंट्रोडक्शन्स दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले बघा, टाइप्स ऑफ एरर्स दिलेले आहे. टाइप्स ऑफ एररमध्ये बघा, एरर्स ऑफ प्रिन्सिपल, देन एरर ऑफ कमिशन, देन कंपन्सेटिंग एरर्स अँड एरर ऑफ ओमिशन, असे 4 टाईपचे आपले काय आहेत, रेक्टिफिकेशन्स ऑफ एरर्स आहेत. ठीक आहे. तर याच्यावरच आपल्याला पूर्ण हा जो युनिट आहे हा कव्हर करायचा आहे. तर 1 बाय 1 आपण पॉईंट्स बघूया, एक्सप्लेनेशन्स बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे MCQ सुद्धा सॉल्व करूया. ओके. तर बघा, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शनमध्ये मिनिंग ऑफ एरर्स दिलेले आहे आपल्याला. चुका म्हणजे काय, तर बघा, unintentional omission or commission while recording transaction are called error. मीन्स व्यवहाराची नोंद करताना अनवधानाने झालेली चूक किंवा चुकीची समाविष्ट केलेली माहिती म्हणजे त्रुटी होय. बरोबर आहे. मीन्स चुका म्हणजे काय, त्रुटी. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे स्टेजेस वेअर एरर कॅन ऑकर. कोणत्या स्टेजला होतात चुका, कुठे कुठे होऊ शकतात. तर बघा, वाईल कलेक्टिंग फायनान्शियल डेटा अँड सेकंड व्हाईल रेकॉर्डिंग द डेटा. मीन्स जेव्हा आपण फायनान्शियल डेटा कलेक्ट करतो आणि रेकॉर्ड करतो तेव्हा आर्थिक माहिती गोळा करताना किंवा नोंद करताना चुका होऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड आहे आपला पॉईंट, कॉज ऑफ एरर. चुका होण्याची कारणे काय. तर बघा, ऑप्शन आहे आपल्याजवळ. फर्स्ट, मॅथमॅटिकल मिस्टेक होऊ शकते. देन रॉंग अप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. लेखा धोरणांची जी अंमलबजावणी आहे ती धोरणांची चुकीची असू शकते. देन सेकंड आहे, थर्ड आहे मिस इंटरप्रिटेशन्स ऑफ फॅक्ट. तथ्याच्या चुकीचे अर्थ लावू शकतो. आणि ओव्हरसाईट, अनवधानता. बरोबर आहे. आता फोर्थ पॉईंट आहे आपला पर्पज ऑफ ट्रायल बॅलन्स. मीन्स तेरीज पत्र कशासाठी यूज होते. बघा, ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड टू चेक अरिथमेटिक ॲक्युरसी ऑफ जर्नल अँड लेजर. जर्नल आणि त्या खात्यामधील अंकगणितीय अचूकता तपासण्यासाठी तेरीज पत्र तयार केला जातो. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स म्हणजे होते तेरीज पत्र आणि बॅलन्स शीट म्हणजे होते ताळेबंद पत्र. नंतर फिफ्थ पॉईंट आहे बघा, मिसमॅच इन ट्रायल बॅलन्स. ताळेबंद जुळत नसल्यास. तर बघा, इफ डेबिट अँड क्रेडिट टोटल डोंट टॅली इट मीन्स एरर एक्झिस्ट दॅट नीड रेक्टिफिकेशन. जर डेबिट आणि क्रेडिट बाजूची एकूण रक्कम जुळत नसेल तर खात्यांमध्ये काहीतरी त्रुटी असल्याचे निदर्शनास येते, त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असते. नंतर 6 पॉईंट आहे आपला, इम्पॅक्ट ऑफ एरर्स. चुका कोणावर परिणाम करतात. तर बघा, सम एरर अफेक्ट ट्रायल बॅलन्सेस आणि सम डू नॉट अफेक्ट ट्रायल बॅलन्स बस दे अफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अँड असेट अँड लायबिलिटी. काही चुका ताळेबंदावर परिणाम करतात तर काही ताळेबंदाचा परिणाम करत नाही, परंतु नफा, तोटा आणि मालमत्ता देतावर यावर परिणाम करतात. ठीक आहे. आता बघा, याचे MCQs आपण बघून घेऊ. तर बघा, फर्स्ट आहे, व्हॉट आर अनइंटेन्शनल मिस्टेक इन रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन कॉमनली नोन ॲज. व्यवहार नोंदवताना चुकून झालेल्या चुका कोणत्या नावाने ओळखल्या जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आपल्याजवळ इथे, फ्रॉड, एरर्स, ओमिशन, ॲडजस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एरर्स. नेक्स्ट सेकंड, एरर्स कॅन ऑकर ड्युरिंग विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस. खालीलपैकी कोणत्या टप्प्यावर चुका होऊ शकतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, डेटा कलेक्शन, सेकंड, डेटा रेकॉर्डिंग, थर्ड, बोथ ए अँड बी अँड ओनली वाईल ऑडिटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बोथ ए अँड बी. मीन्स डेटा कलेक्शनमध्ये पण होते आणि डेटा रेकॉर्डिंग मीन्स माहिती संकलन आणि माहितीची नोंद.
नेक्स्ट थर्ड, what is prepared to check the arithmetical accuracy of journal and ledger account? जर्नल आणि खात्यांशी अंकगणितीय अचूकता तपासण्यासाठी काय केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश बुक, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड ट्रायल बॅलन्स अँड फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रायल बॅलन्स मीन्स तेरीस पत्र. नेक्स्ट फोर्थ, इफ द ट्रायल बॅलन्स डज नॉट टॅली व्हॉट डज इट इंडिकेट? जर ताळेबंद जुळत नसेल मीन्स तेरीस पत्र जुळत नसेल तर त्याचा अर्थ काय होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस इज प्रॉफिटेबल, सेकंड नो मिस्टेक फाउंड, थर्ड एरर्स एक्झिस्ट इन द अकाउंट अँड कॅश इज मिसिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एरर्स एक्झिस्ट इन द अकाउंट, खात्यामध्ये चुका आहेत. ओके. नेक्स्ट फिफ्थ, सम एरर डू नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स बट मे इम्पॅक्ट. काही चुका तेरीस पत्रावर परिणाम करत नाही पण त्यांचा परिणाम यावर होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एम्प्लॉई अटेंडन्स, सेकंड प्रॉफिट और लॉस, ॲसेट लायबिलिटी, थर्ड टॅक्स कॅल्क्युलेशन ओनली अँड फोर्थ कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉफिट और लॉस, कॅश कसेट अँड लायबिलिटी, नफा तोटा, मालमत्ता आणि देय. आता बघा 15.2 आहे स्टेजेस ऑफ एरर्स. एरर्सच्या काय स्टेजेस आहेत बघा. ॲट द स्टेज ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल, जनरलमध्ये व्यवहार नोंद करताना. तर फर्स्ट आहे एरर ऑफ प्रिन्सिपल, रॉंग क्लासिफिकेशन बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, भांडवली व महसुली खर्च यामधील चुकीची वर्गवारी. ठीक आहे. सेकंड आहे एरर ऑफ ओमिशन, नोंदीचा विसर, कम्प्लिटली और पार्टिशली मिसिंग द ट्रान्झॅक्शन, व्यवहार पूर्णपणे किंवा अंशतः नोंदवणे विसरणे. थर्ड आहे एरर ऑफ कमिशन, चुकीची नोंद, रेकॉर्डिंग इनकरेक्ट अमाऊंट और डेटा, चुकीची रक्कम किंवा माहिती नोंदवणे. ठीक आहे. आता सेकंड स्टेज आहे ॲट द स्टेज ऑफ पोस्टिंग टू लेजर. ठीक आहे, लेजरमध्ये नोंदी टाकताना. तर बघा फर्स्ट आहे एरर ऑफ ओमिशन, बघा पार्टिशली ओमिशन अँड कम्प्लीट ओमिशन मीन्स अंशतः विसर आणि पूर्ण विसर. सेकंड आहे एरर ऑफ कमिशन, पोस्टिंग टू द रॉंग अकाउंट, चुकीच्या खात्यात नोंद. सेकंड पोस्टिंग ऑन द रॉंग साईड, चुकीच्या बाजूला नोंद. आणि थर्ड पोस्टिंग ऑन रॉंग अकाउंट मीन्स चुकीची रक्कम टाकणे. बरोबर. या तीन टाईपच्या एरर ऑफ कमिशन्स येऊ शकतात लेजर पोस्टिंगमध्ये. नेक्स्ट आहे थर्ड ॲट द स्टेज ऑफ बॅलन्सिंग लेजर अकाउंट, लेजर खाती समतोल करताना. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रॉंग टोटलिंग, चुकीचे बेरीज करणे, आणि सेकंड रॉंग बॅलन्सिंग, चुकीचा समतोल करणे. ठीक आहे. या स्टेजेस असतात रेक्टिफिकेशन्स ऑफ एररच्या. आता बघा फोर्थ आहे ॲट द स्टेज ऑफ प्रिपेअरिंग ट्रायल बॅलन्स, ताळेबंद तयार करताना मीन्स तेरीस पत्र तयार करताना. तर बघा एरर ऑफ ओमिशन, नोंद टाकणे विसरणे, आणि एरर ऑफ कमिशनमध्ये बघा टेकिंग रॉंग अकाउंट, सेकंड टेकिंग रॉंग अमाऊंट, थर्ड टेकिंग टू द रॉंग साईड मीन्स चुकीचे खाते निवडणे, चुकीची रक्कम आणि चुकीच्या बाजूला टाकणे. ठीक आहे. इट्स फॉर प्रिपेअरिंग फोर्थ स्टेज. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा क्लासिफिकेशन ऑफ एरर्स, चुकीचे चार व्यवहारचे प्रकार हे आपण बघितले होते. एरर ऑफ प्रिन्सिपल, एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन अँड कंपन्सेटिंग एरर मीन्स सिद्धात्मक चुका, विसरून गेलेली नोंद, चुकीची नोंद आणि परस्पर भरपाई करणाऱ्या चुका. या चार टाईपचे काय येतात क्लासिफिकेशन असतात एररचे. आता बघा त्याच्यावर आपण एमसीक्यूज बघूया. बघा ॲट विच स्टेज कॅन एरर ऑफ प्रिन्सिपल ऑकर, सिद्धांताच्या चुका कोणत्या टप्प्यावर होऊ शकतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पोस्टिंग इन लेजर, सेकंड प्रिपेअरिंग ट्रायल बॅलन्स, थर्ड रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल अँड फोर्थ बॅलन्सिंग लेजर अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल, व्यवहाराची नोंद जर्नलमध्ये करताना. नेक्स्ट सेकंड पार्टिशली अँड कम्प्लिटली ओमिशन आर एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ एरर, अर्धवट आणि संपूर्ण वगळणे या प्रकारातील चुका कोणत्या प्रकारात मोडतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ कमिशन, एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ प्रिन्सिपल, कंपन्सेटिंग एरर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एरर ऑफ ओमिशन, वगळण्याच्या चुका. नेक्स्ट थर्ड पोस्टिंग अ करेक्ट एंट्री ऑन द रॉंग साइड ऑफ अकाउंट इज नोन ॲज, योग्य नोंद चुकीच्या बाजूला टाकल्यास ती कोणती चूक मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ प्रिन्सिपल, सेकंड कंपन्सेटिंग एरर, थर्ड एरर ऑफ कमिशन अँड फोर्थ आन्सर आहे ते थर्ड एरर ऑफ कमिशन, अंमलबजावणीतील चूक. नेक्स्ट फोर्थ
Which of the following is an example of an error at the stage of balancing ledger accounts? खाते समतोल करताना झालेल्या खालीलपैकी कोणत्या चुका आहेत? तर बघा ऑप्शन आहे टेकिंग द रॉंग अमाउंट इन द ट्रायल बॅलन्स, सेकंड पोस्टिंग टू द रॉंग अकाउंट, सेकंड रॉंग टोटलिंग ऑफ अकाउंट्स अँड ओमिशन इन जर्नल एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रॉंग टोटलिंग ऑफ अकाउंट्स, खात्यांचे चुकीचे बेरीज करणे. नेक्स्ट फिफ्थ, which type of error does not affect the trial balance but affect profit or loss, profit or asset value? कोणत्या प्रकारच्या चुका ताळेबंदावर परिणाम करत नाही पण नफा आणि मालमत्तेच्या मूल्यांवर परिणाम करतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ प्रिन्सिपल, सेकंड कंपन्सेटिंग एरर, थर्ड एरर ऑफ ओमिशन अँड फोर्थ एरर ऑफ कमिशन. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एरर ऑफ प्रिन्सिपल, सिद्धांताच्या चुका. नेक्स्ट सिक्स, when two error cancel each other out is called. जेव्हा दोन चुका एकमेकांशी भरपाई करतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ ओमिशन, सेकंड एरर ऑफ प्रिन्सिपल, थर्ड कंपन्सेटिंग एरर अँड रिव्हर्सल एरर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कंपन्सेटिंग एरर, भरपाईची चूक. आता बघा नेक्स्ट आहे 15.3 टाइप्स ऑफ एरर. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. कारण की फायनान्स अकाउंटिंग, फायनान्स मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ऑडिटिंग, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, या सर्व ऑडिटिंग अँड इथिक्स या सगळ्या टाईपचे व्हिडिओज आपण इथे कव्हर करतो आहे. तुम्हाला सगळे जे व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहे चॅनलच्या पेजवर तुम्हाला मिळून जाणार, तिथनं तुम्ही ते सेव्ह करून घ्या. ठीक आहे, कारण की सर्व व्हिडिओज मी डेली इथे पोस्ट करतो आहे, तर त्याच्याने तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. आणि ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंग MCQची PDF हवी आहे दिलेल्या गिवन नंबरवर मेसेज करा, जेणेकरून ते तुम्हाला PDF पण मिळून जाईल. मीन्स तुमची रिव्हिजन वाईज पूर्ण प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, तर बघा टाइप्स ऑफ एरर सॉल्व्ह करायचं आता आपल्याला. 15.3 आहे. तर बघा फर्स्ट आहे बेसिक क्लासिफिकेशन ऑफ एरर. चुका मुख्यतः दोन प्रकारच्या असतात. ठीक आहे, बघा फर्स्ट आहे एरर ऑफ प्रिन्सिपल, सिद्धात्मक चुका. when accounting principle are violated, that is treating asset purchase and expense. बघा buying a computer but debiting office expenses account instead of computer account. No effect on trial balance as the amount is posted in correct side through the wrong account. Okay, तेरीस पत्रावर परिणाम होत नाही कारण रक्कम योग्य बाजूला पोस्ट केली असते, फक्त चुकीच्या खात्यात. ठीक आहे, आता बघा याच्यात क्लरिकल एरर पण आहे, लिपिकीय चुका. दीज अराइज ड्युरिंग द रुटीन अकाउंट वर्क अँड आर द 3 टाइप्स. बघा फर्स्ट आहे एरर ऑफ ओमिशन, विसरलेली नोंद, पार्टिशली और कम्प्लिटली फॉरगेटिंग टू रेकॉर्ड अ ट्रान्झॅक्शन. जसं एक्झाम्पल म्हटलं आहे नॉट रेकॉर्डिंग अ क्रेडिट परचेस ऑफ फर्निचर. सेकंड नॉट पोस्टिंग अन एंट्री इन टू द लेजर. काही वेळा ताळेबंद जुळतो, ठीक आहे, तर काही वेळा जमत नाही. नेक्स्ट सेकंड आहे एरर ऑफ कमिशन, चुकीची नोंद. बघा रॉंग पोस्टिंग, रॉंग साईड, रॉंग अमाउंट, रॉंग टोटल अँड रॉंग बॅलन्स. जसं एक्झाम्पल पोस्टिंग ऑन रॉंग साईड, एंटरिंग द रॉंग अमाउंट, अशा चुका ताळेबंद बिघडू शकतात. बघा सेकंड आहे. थर्ड आहे आपला कंपन्सेटिंग एरर, भरपाई करणाऱ्या चुका. बघा वेन वन एरर ऑफसेट अनदर ट्रायल बॅलन्स स्टील टॅलीज. एक्झाम्पल 10 नॉट क्रेडिटेड टू अकाउंट, सेल्स बुक टोटल ओव्हरस्टेड बाय 10 रुपीज. दोन्ही चुका एकमेकाला भरपाई करतात म्हणून ताळेबंद जुळतो. नेक्स्ट सेकंड आहे आपला बघा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इम्पॅक्ट ऑन ट्रायल बॅलन्स. बघा ताळेबंद परिणाम करणाऱ्या मीन्स तेरीस पत्रावर. तर बघा फर्स्ट आहे एरर दॅट अफेक्ट ट्रायल बॅलन्स, तेरीस पत्रावर परिणाम करणाऱ्या चुका. तर बघा फर्स्ट आहे रॉंग कॉस्टिंग ऑफ सबसायडरी बुक, उपपुस्तकांची चुकीची बेरीज. सेकंड रॉंग बॅलन्सिंग ऑफ अन अकाउंट, चुकीचा समतोल. थर्ड पोस्टिंग ऑन रॉंग साईड, चुकीच्या बाजूला नोंद. फोर्थ आहे पोस्टिंग द रॉंग अकाउंट, चुकीची रक्कम. फिफ्थ आहे ओमिशन ऑफ पोस्टिंग फ्रॉम सबसायडरी बुक, उपपुस्तकाकडून नोंद टाकणे विसरणे. सिक्स ओमिशन ऑफ टोटल ऑफ सबसायडरी बुक, उपपुस्तकांची एकूण रक्कम विसरणे. 7 ओमिटिंग कॅश बॅलन्सेस इन ट्रायल बॅलन्स, कॅश बुकचा समतोल विसरणे. 8 ओमिटिंग अकाउंट बॅलन्स इन ट्रायल बॅलन्स, खात्याचा समतोल टाकणे विसरणे. आणि 9th आहे रायटिंग
बॅलन्स इन रॉंग कॉलम, चुकीच्या स्तंभात समतोल लिहिणे. तर या 9 टाईपच्या चुका ज्या आहेत त्या इम्पॅक्ट करतात ट्रायल बॅलन्सवर. ठीक आहे, 23 पत्रावर. नेक्स्ट सेकंड, एरर्स दॅट डू नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स. बघा 23 पत्रावर परिणाम न करणाऱ्या चुका. तर बघा फर्स्ट काय आहे, कम्प्लिटली ओमिटिंग एन एंट्री फ्रॉम द सबसायडरी बुक, उपपुस्तकाकडून व्यवहार संपूर्णपणे विसरणे. सेकंड, एंट्री विथ द रॉंग अमाऊंट इन सबसायडरी बुक, चुकीची रक्कम नोंदवणे. थर्ड, पोस्टिंग इन रॉंग अकाउंट बट अँड करेक्ट साईड, योग्य बाजूला पण चुकीच्या खात्यात नोंद. एक्झाम्पल, अमाऊंट डेबिट टू बी इन्स्टेड ऑफ ए. रिझल्ट काय, ट्रायल बॅलन्स स्टील टॅलीज, परिणाम 23 पत्र जमतोच. ठीक आहे. आता बघा याच्यावरचे MCQs बघूया. तर बघा फर्स्ट आहे, ट्रीटिंग द परचेस ऑफ एन असेट ॲज अन एक्सपेन्सेस इज एक्झाम्पल ऑफ विच एरर. मालमत्ता खरेदी खर्च म्हणून नोंदवणे ही कोणत्या प्रकारची चूक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एरर ऑफ कमिशन. सेकंड, एरर ऑफ ओमिशन. थर्ड, कंपन्सेटिंग एरर. अँड फोर्थ, एरर ऑफ प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, एरर ऑफ प्रिन्सिपल, सिद्धांताची चूक. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग एरर डज नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स. खालीलपैकी कोणती चूक ताळेबंदावर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पोस्टिंग अमाऊंट ऑन रॉंग साईड. सेकंड, रॉंग बॅलन्स इन लेजर. थर्ड, ओमिशन ऑफ ट्रान्झॅक्शन कम्प्लिटली. अँड फोर्थ, टोटली ट्रायल बॅलन्स रॉंगली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ओमिशन ऑफ ट्रान्झॅक्शन कम्प्लिटली, व्यवहार संपूर्णपणे वगळणे. नेक्स्ट थर्ड, if an amount to be debited to A is wrongly debited to B, what type of error is it? जर A ला डेबिट करायची रक्कम चुकून B ला डेबिट केली गेली तर कोणती चूक आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एरर ऑफ ओमिशन. सेकंड, एरर ऑफ कमिशन. थर्ड, एरर ऑफ प्रिन्सिपल. अँड फोर्थ, कंपन्सेटिंग एरर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एरर ऑफ कमिशन, अंमलबजावणीची चूक. नेक्स्ट फोर्थ, wrong casting means totaling of subsidiary books will affect. उपपुस्तकांची चुकीची बेरीज मीन्स कास्टिंग, याचा परिणाम कोणावर होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली लेजर. सेकंड, ट्रायल बॅलन्स. थर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड फोर्थ, ओनली जर्नल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ट्रायल बॅलन्स, 23 पत्रावर. नेक्स्ट फिफ्थ, if a mistake in the sales book is offset by a mistake of equal amount is purchase book is known as. सेल्स बुक मधील चूक खरेदी बुक मधील समान रकमेच्या चुकीशी समतोल केली गेल्यास तिला काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे, एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ प्रिन्सिपल, एरर ऑफ कमिशन, कंपन्सेटिंग एरर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, कंपन्सेटिंग एरर, भरपाईची चूक. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लरिकल एरर. खालीलपैकी कोणती चूक लिपिकीय मीन्स क्लरिकल चूक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डेबिटिंग अ कॅपिटल एक्सपेन्सेस टू द रेव्हेन्यू. सेकंड, नॉट पोस्टिंग अन एंट्री टू लेजर. थर्ड, युझिंग रॉंग अकाउंटिंग प्रिन्सिपल. अँड फोर्थ, नॉट रिकॉग्नाइजिंग डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नॉट पोस्टिंग अन एंट्री टू लेजर, नोंद खाते पुस्तकात टाकणे विसरणे. नेक्स्ट सेवन, if the cash book balance are not written in a trial balance it is. ताळेबंदात कॅश बुकचे शिल्लक लिहिले गेले नाही तर ती चूक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एरर ऑफ प्रिन्सिपल. सेकंड, एरर ऑफ ओमिशन. थर्ड, एरर ऑफ कमिशन. अँड फोर्थ, कंपन्सेटिंग एरर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एरर ऑफ ओमिशन, वगळण्याची चूक. आता बघा नेक्स्ट आहे आपला 15.4 कन्सेप्ट, जो आहे स्टेप्स टू लोकेट एरर. ठीक आहे, आता टप्प्याटप्प्याने तपासणे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया, त्याचे की पॉईंट्स बघूया. तर बघा सगळ्यात पहिले पॉईंट आहे आपल्याजवळ, रिटोटल द ट्रायल बॅलन्स, ताळेबंदाची पुन्हा बेरीज करा. बघा, चेक बोथ डेबिट अँड क्रेडिट कॉलम्स अगेन, उभ्या आणि आडव्या बाजूची बेरीज पुन्हा तपासा. इफ ओनली सिंगल टोटल इज टेकन इन्स्टेड ऑफ मल्टिपल अकाउंट, दॅट इज ट्रेड रिसिवेबल, व्हेरीफाय द लिस्ट. सेकंड आहे चेक कॅश अँड बँक बॅलन्स, रोकड आणि बँकचे शिल्लक तपासा. एन्श्युअर बोथ बॅलन्सेस आर एंटर्ड इन द ट्रायल बॅलन्स, 23 पत्रावर रोकड व बँकच्या शिल्लक नोंदी टाकल्या आहेत का ते तपासा. नेक्स्ट थर्ड, आयडेंटिफाय द एक्झॅक्ट डिफरन्स, नेमका फरक किती आहे हे ठरवा. बघा
Scan the ledger for balance equal to the difference. Maybe it was miss. Try having the difference could be case wrong column entry. बघा उदाहरणार्थ फरक 500 आहे तर 250 चुकीच्या बाजूला लिहिला गेला आहे असेल हे पहा. नंतर फोर्थ आहे रीचेक लेजर बॅलन्स. लेजर खाती पुन्हा संतुलित करा. खात्यांची बेरीज व समतोल पुन्हा तपासा. नेक्स्ट फिफ्थ व्हेरीफाय सबसायडरी बुक. उपपुस्तकांची बेरीज तपासा. स्पेशली वेन द डिफरन्स इज राऊंड फिगर लाईक 1, 10, 100. उदाहरणार्थ 100चा फरक असला एखाद्या उपपुस्तकात चूक झाली असेल. थर्ड कंपेअर विथ प्रिव्हियस इयर. मागील वर्षाची तुलना करा. बघा इफ देअर अ बिग डिफरन्स कंपेअर विथ द लास्ट इयर बॅलन्सेस. सेल्स अकाउंट अचानक कमी दिसत असेल तर त्या खात्यात अचूक असू शकते. ओके. नेक्स्ट सेवन्थ चेक एंट्रीज इक्वल टू डिफरन्स. फरकाच्या रकमेच्या नोंदी तपासा. मीन्स एरर माइट बी ड्यू टू ओमिशन और रॉंग साइट पोस्टिंग. उदाहरण फक्त 1200 आहे आणि 1200ची एखादी नोंद तपासा. ठीक आहे. नेक्स्ट आहे फुल रीचेकिंग. सर्व नोंदीची पुन्हा तपासणी करा. इफ एरर स्टील नॉट फाउंड चेक एव्हरी पोस्टिंग इन्क्लुडिंग द ओपनिंग एंट्रीज. Start with nominal account that is rent salary as they have more transactions. ठीक आहे. सर्व नोंदी तपासा. सुरुवातीच्या नोंदीपासून नाममात्र खाते खर्च उत्पन्न खाते सुरुवातीला तपासा. ओके. आता बघा याच्यावरचे MCQs आहे. तर बघा फर्स्ट आहे इफ द डिफरन्स इन द ट्रायल बॅलन्स इज व्हेरी स्मॉल व्हॉट शुड बी डन. तेरीस पत्रातील फरक फारच लहान असला तर तरी काय केले पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट it can be ignored. Second, error should be located and rectified. Third, add the difference to suspense account. And fourth, postpone rectification. The correct answer is second. Error should be located and rectified means चुका शोधून सुधारल्या पाहिजेत. Second, if the difference is 100, what should you try doing to locate the error? जर फरक 100 असेल तर चूक शोधण्यासाठी काय कराल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट compare with the next year trial balance. Second, check cash book again. Third, divide the difference by 2 and cancel the trial balance. The answer है third, divide the difference by 2. फरक अर्धा कर. ठीक है. Next, third, what should you do first when there is a difference in the trial balance? ताळेबंदात फरक असल्यास सर्वप्रथम काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट post all entries again. Second, retotal the trial balance column. Third, check all ledger balances. And fourth, compare with previous year. The correct answer is second. Retotal the trial balance column. ताळेबंदातील मीन्स 23 पत्रातील दोन्ही स्तंभाची बेरीज पुन्हा करा. Next, fourth, a difference is of 100 etc. may be due to. जर 100 यासारखा फरक कोणामुळे होऊ शकतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ प्रिन्सिपल. सेकंड कास्टिंग एरर्स इन सबसायडरी बुक. थर्ड रॉंग पोस्टिंग अँड फोर्थ ट्रायल बॅलन्स ओमिशन. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड कास्टिंग एरर इन सबसायडरी बुक. उपपुस्तकामधील बेरीज चुकीची असेल. नेक्स्ट फिफ्थ वाय शुड यू कंपेअर बॅलन्स विथ प्रिव्हियस इयर ट्रायल बॅलन्स वेन देअर इज अ बिग डिफरन्स. मोठा फरक आढळण्यास मागील वर्षाच्या ताळेबंदाशी शिल्लकांची तुलना का करावी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू डिटेक्ट अर्थमॅटिकल मिस्टेक. सेकंड टू आयडेंटिफाय पॉसिबल सिग्निफिकंट एरर. थर्ड टू कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन अँड फोर्थ टू बॅलन्स लेजर अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टू आयडेंटिफाय पॉसिबल सिग्निफिकंट एरर. संभाव्य मोठा चुका शोधण्यासाठी. नेक्स्ट सिक्स what is a quick way to detect if balance is posted in wrong column of trial balance. ताळेबंदाच्या चुकीच्या स्तंभात शिल्लक टाकली असल्यास ती पटकन ओळखण्याचा उपाय कोणता. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सबट्रॅक्ट द बॅलन्स फ्रॉम प्रिव्हियस इयर. सेकंड हेल्प द डिफरन्स. इग्नोर इट अँड मॅच कॅश बुक विथ लेजर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड हेल्प द डिफरन्स मीन्स फरक अर्धा करा. नेक्स्ट सेवन्थ इफ द ओपनिंग एंट्री इज नॉट पोस्टेड व्हॉट मे हॅपन. जर सुरुवातीची नोंद ओपनिंग एंट्री पोस्ट केली गेली नाही तर काय होऊ शकते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रायल बॅलन्स विल नॉट टॅली.
Second, profit will increase. Third, ledger will not open. And fourth, it will affect the journal entry only. The correct answer आहे first. Trial balance will not tally. ताळेबंद जुळणार नाही. आता नेक्स्ट आहे 15.5. ठीक आहे, रेक्टिफिकेशन्स ऑफ एरर. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची MCQ PDF हवी असेल त्यांनी गिवन दिलेल्या नंबरवर मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला तिथे PDF मिळून जाणार. ठीक आहे, तर बघा 15.5 आहे की पॉइंट्स. स्टेजेस अँड एरर ऑफ डिटेक्शन, चुका शोधल्या जाणाऱ्याचे टप्पे. तर बघा फर्स्ट आहे इथे बिफोर प्रिपेअर्ड ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, तेरीस पत्र तयार करण्याच्या आधी. एरर्स डिटेक्ट बिफोर प्रिपेअरिंग द ट्रायल बॅलन्स कॅन बी करेक्टेड बाय इनडायरेक्टली ॲडजस्टिंग द रिलेव्हंट अकाउंट. ताळेबंद तयार करण्याआधी चुकता ओळखल्या तर संबंधित खात्यांमध्ये थेट सुधारणा केली जाऊ शकते. नेक्स्ट, सेकंड, आफ्टर ट्रायल बॅलन्स बट बिफोर फायनल अकाउंट. ठीक आहे, तेरीस पत्रानंतर परंतु अंतिम लेखापूर्वी. बघा, इफ द एरर इज आयडेंटिफाईड आफ्टर द ट्रायल बॅलन्स बट बिफोर द फायनल अकाउंट आर ड्रॉन, a rectification entry is made in journal and posted to the ledger. ताळेबंदानंतर पण अंतिम लेख तयार करण्याआधी चुकता ओळखल्या तर जर्नल मध्ये सुधारणा नोंद केली जाते आणि लेजर मध्ये पोस्ट केली जाते. बघा, ठीक आहे. थर्ड आहे आफ्टर फायनल अकाउंट इन द नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. अंतिम लेखानंतर पुढील लेखा कालावधी. बघा, इफ द एरर इज फाउंड आफ्टर द फायनल अकाउंट आर प्रिपेअर्ड मीन्स इन द नेक्स्ट पिरियड, रेक्टिफिकेशन एंट्री इज मेड इन द नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. जर चुकता अंतिम लेख तयार झाल्यानंतर ओळखल्या तर त्याची सुधारणा पुढील लेखा कालावधीत केली जाते. ठीक आहे, बघा याचे MCQs आहे. हाऊ शुड एरर नेवर बी करेक्टेड इन अकाउंटिंग. लेखनातील चुका कधीही कशा प्रकारे सुधारू नाहीत. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बाय ओव्हर रायटिंग. Second, by crossing out the wrong entry and making the correct one. And third, by making a rectification entry. And fourth, by erasing the wrong entry. The correct answer is first, by overwriting, पुसून टाकून. Next, second, if an error is detected immediately after making an entry, how should it be corrected? जर एखादी चूक नोंद केल्यावर लगेच ओळखली गेली तर ती कशी सुधारावी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बाय ओव्हररायटिंग द एंट्री. सेकंड, बाय क्रॉसिंग आउट द रॉंग एंट्री अँड मेकिंग द करेक्ट एंट्री. थर्ड, बाय मेकिंग द रेक्टिफिकेशन एंट्री. अँड फोर्थ, बाय इरेजिंग द एंट्री कम्प्लिटली. द करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बाय क्रॉसिंग आउट द रॉंग एंट्री अँड मेकिंग द करेक्ट एंट्री. चुकीच्या नोंदीवर क्रॉस करून आणि योग्य नोंद कर. नेक्स्ट, थर्ड, what is the process of correcting an error after some time has passed. काही वेळानंतर चूक सुधारण्याची प्रक्रिया काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मेकिंग अ न्यू जर्नल एंट्री. सेकंड, बाय मेकिंग अ रेक्टिफिकेशन एंट्री. थर्ड, बाय ओव्हररायटिंग द रॉंग एंट्री. अँड फोर्थ, बाय इरेजिंग द प्रिव्हियस एंट्री. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, बाय मेकिंग अ रेक्टिफिकेशन एंट्री, सुधारणात्मक नोंद करणे. नेक्स्ट, फोर्थ, when an error can be detected in accounting process. लेखांकन प्रक्रियेत चुका कधी शोधल्या जाऊ शकतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बिफोर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. सेकंड, आफ्टर ट्रायल बॅलन्स बट बिफोर फायनल अकाउंट. थर्ड, आफ्टर फायनल अकाउंट अँड नेक्स्ट अकाउंटिंग इयर. अँड ऑल ऑफ द. तो आन्सर आहे ऑल ऑफ द मीन्स तेरीस पत्र तयार करण्यापूर्वी, नंतर तेरीस पत्र पूर्ण अंतिम खाती तयार होण्यापूर्वी आणि अंतिम खाती तयार झाल्यानंतर म्हणजेच पुढील लेखांकन कालावधी. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट टाइप ऑफ एंट्री इज मेड टू करेक्ट अन एरर डिटेक्ट आफ्टर द ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड बट बिफोर द फायनल अकाउंट आर ड्रॉन. जर चूक ताळेबंद तयार झाल्यानंतर आणि अंतिम खाती तयार होण्यापूर्वी शोधली गेली तर सुधारण्यासाठी कोणती नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रेक्टिफिकेशन एंट्री. थर्ड, ओमिशन एंट्री. थर्ड, जनरल एंट्री. अँड फोर्थ, ॲडजस्टमेंट एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, रेक्टिफिकेशन एंट्री, सुधारणात्मक नोंद. नेक्स्ट, सिक्स्थ, वेन एरर आर डिटेक्टेड फायनल अकाउंट आर ड्रॉन, व्हॉट शुड बी डन.
जर चुका अंतिम खाती तयार केल्यानंतर शोधल्या गेल्या तर काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नो ऍक्शन इज नीडेड. सेकंड, अ रेक्टिफिकेशन एंट्री शुड बी मेड इन द नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. Third, the final account should be read on, and fourth, the account can be ignored. The correct answer is second. A rectification entry should be made in the next accounting period. पुढील लेखांकन कालावधीत सुधारणात्मक नोंद केली पाहिजे. आता बघा 15.6 आहे कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे, आता कॉमन एमसीक्यूज सॉल्व्ह करूया आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ नॉलेज. ठीक आहे, बघा, व्हॉट इज द मोस्ट कॉमन रिझन फॉर एरर इन अकाउंटिंग? लेखांकनातील चुका होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे अनइंटेन्शनल ओमिशन और कमिशन अमाउंट अँड अकाउंट. सेकंड, लॅक ऑफ नॉलेज. थर्ड, फ्रॉडलंट ऍक्टिव्हिटीज. अँड फोर्थ, लॅक ऑफ अकाउंटिंग टूल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अनइंटेन्शनल ओमिशन और कमिशन ऑफ अकाउंट्स अमाउंट्स अँड अकाउंट. रक्कम आणि खात्यांचे अनपेक्षित वगळणे किंवा समावेश. नेक्स्ट, सेकंड, which of the following is not type of accounting error? खालीलपैकी कोणती लेखांकन चूक नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एरर ऑफ प्रिन्सिपल, एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन अँड एरर ऑफ इन्क्लुजन. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट, एरर ऑफ इन्क्लुजन, समावेशाच्या चुका. नेक्स्ट, थर्ड, सम एरर डू नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर सच एरर? काही चुका तेरीस पत्रामध्ये परिणाम करत नाही, अशा चुकांसाठी खालीलपैकी काय सत्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, दे अफेक्ट द प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेशन. सेकंड, दे कॅन बी रेक्टिफाईड ओनली बाय पोस्टिंग इन द नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. थर्ड, दे ऑलवेज अफेक्ट द फायनान्शियल स्टेटमेंट. अँड फोर्थ, दे नेवर अफेक्ट द बिझनेस परफॉर्मन्स. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, दे अफेक्ट द प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेशन. त्यांचा नफा आणि तोटा गणनेवर परिणाम होतो. Next, fourth, what is the first step in rectifying an error detected before the preparation of trial balance? तेरीस पत्र नंतर तयार केल्यापूर्वी ओळखलेली चूक सुधारण्याची पहिली पायरी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओपन अ सस्पेन्स अकाउंट. सेकंड, पास अ रेक्टिफिकेशन एंट्री इन द कन्सर्न अकाउंट. Third, prepare the trial balance again. And fourth, post the journal entry in the next accounting period. The correct answer is second, pass a rectification entry in concern account. संबंधित खात्यात सुधारणात्मक नोंद करणे. Next, fifth, what should be done if an error is detected after the preparation of trial balance? जर ताळेबंद तयार केल्यानंतर चूक ओळखली गेली तर काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ignore the error and proceed with the financial statement. Second, open a suspense account with the difference amount. Third, rectify the error by making an adjustment entry in the final account. And fourth, rectify the error by making the journal entry in the next period. The correct answer is second, open a suspense account with the difference amount. फरकाच्या रकमेत सस्पेन्स अकाउंट उघडा. नेक्स्ट, सिक्स्थ, how is the rectification of error detected in next accounting period carried out? पुढील लेखांकन कालावधीत शोधल्या गेलेल्या चुकांची दुरुस्ती कशी केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बाय ओपनिंग अ स्पेशल अकाउंट कॉल्ड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. सेकंड, बाय पासिंग अ जर्नल एंट्री इन द नेक्स्ट पिरियड. थर्ड, बाय पासिंग द एंट्रीज इन द ट्रायल बॅलन्स. अँड फोर्थ, बाय इग्नोरिंग द एरर ॲज इट फ्रॉम द प्रिव्हियस पिरियड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, बाय ओपनिंग अ स्पेशल अकाउंट कॉल्ड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. नफा आणि तोटा समायोजन खाते नावाचे विशेष खाते उघडून. नेक्स्ट, सेवन, गुड्स परचेस फ्रॉम ए फॉर 10,000 पास थ्रू द सेल्स बुक. द एरर विल रिझल्ट इन. गुड्स ए कडून 10,000 रुपयांची खरेदी विक्री पुस्तकात नोंदवली गेली, या चुकीमुळे काय होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्क्रीज इन ग्रॉस प्रॉफिट. सेकंड, डिक्रीज इन ग्रॉस प्रॉफिट. Third, no effect on gross profit. The correct answer is second, decrease in gross profit. Next, 8, if purchase return of ₹1,000 has wrongly posted to the debit of the sales return account but has been correctly entered the supplier account to the total of. 1,000 रुपयाचा खरेदी परतावा विक्री परताव्या खात्याच्या चुकीच्या पद्धतीने नोंदवली गेला,
परंतु पुरवठादार खात्यात योग्यरित्या नोंदविल्या गेल्या, त्यामुळे ताळेबंदाकडून एकूण कळ्यावर काय होईल? तर बघा ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स वुड शो द डेबिट साइड 1000 मोर दॅन क्रेडिट. थर्ड, trial balance would show the credit side 1000 more than debit, and third, the debit side of trial balance will 2000 more than the credit. The correct answer is first. Trial balance would show a debit side to be 1000 more than the credit. Means तेरीस पत्र डेबिट साइड वर 1000 रुपये जास्त दर्शवेल. नेक्स्ट, 9th, if the amount is posted in wrong account or it is written on the wrong side of the account is called. रक्कम चुकीच्या खात्यात किंवा चुकीच्या साईडवर लिहिली गेली असल्यास ते कोणत्या प्रकारातील चूक म्हणता येईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एरर ऑफ ओमिशन, सेकंड एरर ऑफ कमिशन, थर्ड एरर ऑफ प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एरर ऑफ कमिशन, समावेशाची चूक. नेक्स्ट, 10th, 200 paid as a wages for erecting a machine should be debited to. 2000 रुपये मशीन उभारणीसाठी मंजुरी म्हणून दिले गेले आहेत, ते कोणत्या खात्यात डेबिट केले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिपेअर अकाउंट, मशीन अकाउंट, कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मशीन अकाउंट. नेक्स्ट, 11th, ऑन परचेस ऑफ ओल्ड फर्निचर द अमाउंट ऑफ 1000 स्पेंड ऑन इट्स रिपेअर शुड बी डेबिटेड टू. जुन्या फर्निचरच्या खरेदीवर त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च केलेल्या 1000 रुपयांना कोणत्या खात्यात डेबिट करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिपेअर अकाउंट, सेकंड फर्निचर अकाउंट, थर्ड कॅश अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट रिपेअर अकाउंट, दुरुस्ती खाते. नेक्स्ट, 12th, गुड्स वर्थ 50 गिवन ॲज अ चॅरिटी शुड बी क्रेडिटेड टू. 50 रुपयांची वस्तू दान म्हणून दिली गेली आहे, ते कोणत्या खात्यात क्रेडिट केले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चॅरिटी अकाउंट, सेल्स अकाउंट, परचेस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट चॅरिटी अकाउंट, दान खाते. नेक्स्ट, 13, गुड्स वर्थ ₹100 टेकन बाय प्रोप्रायटर फॉर डोमेस्टिक यूज शुड बी क्रेडिटेड टू. 100 रुपयाची वस्तू मालकाने घरगुती वापरासाठी घेतली गेली आहे, ते कोणत्या खात्यात क्रेडिट केले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स अकाउंट, सेकंड प्रोप्रायटर पर्सनल एक्सपेन्सेस, थर्ड परचेस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोप्रायटर पर्सनल एक्सपेन्स, मालकाच्या वैयक्तिक खर्च. नेक्स्ट, 14, सेल ऑफ ऑफिस फर्निचर शुड बी क्रेडिटेड टू. ऑफिस फर्निचर विक्रीला कोणत्या खात्यात क्रेडिट केले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स अकाउंट, फर्निचर अकाउंट, परचेस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फर्स्ट आहे सेल्स अकाउंट, कारण की सेल आहे. नेक्स्ट, 15, द प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स इज फॉर. तेरीस पत्र तयार करण्याचं उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकेटिंग एरर ऑफ कमिशन, सेकंड लोकेटिंग एरर ऑफ प्रिन्सिपल, अँड थर्ड लोकेटिंग क्लरिकल एरर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लोकेटिंग क्लरिकल एरर, शासकीय चुका शोधणे. Next, 16, 200 received for Smith whose account was written off as a bad debt should be credited to. 200 रुपये स्मिथ कडून प्राप्त झाले, ज्याचे खाते वाईट कर्ज म्हणून लिहून टाकले होते, ते कोणत्या खात्यात क्रेडिट करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॅड डेट रिकवर्ड अकाउंट, सेकंड स्मिथ अकाउंट, थर्ड कॅश अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बॅड डेट रिकवर्ड अकाउंट, वाईट कर्ज पुनर्प्राप्त खाते. Next, 17, purchase of office furniture 1200 has been debited to general expense is. बघा ऑफिस फर्निचरची 1200 रुपयांची खरेदी जर्नल खर्च खात्यात डेबिट केली गेली आहे, ती कोणती चूक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्लरिकल एरर, अँड एरर ऑफ प्रिन्सिपल, अँड एरर ऑफ ओमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अँड एरर ऑफ प्रिन्सिपल, तत्वांची चूक. आता बघा नेक्स्ट आहे 15.7 टेस्ट ऑफ युअर नॉलेज. ठीक आहे, याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्समध्ये. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. तसंच फायनान्शियल अकाउंटिंगची पूर्ण PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण 36 टॉपिक्स कव्हर केलेले आहे, आणि ईच टॉपिकचे 70 MCQs मीन्स टोटल 2500 MCQs आहेत. प्रॅक्टिससाठी चांगली आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या थ्रू डायरेक्टली रिव्हिजन सुद्धा चांगल्याने करू शकता. मीन्स फायनान्शियल अकाउंटिंगचे 36 टॉपिक्स तुमचे पूर्ण कव्हर होतील. ठीक आहे, ज्यांना पण ती बुक पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन्समध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करा, तर ती तुम्हाला बुक मिळून जाणार.
तर बघा 15.7 टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे एमसीक्यूज बघूया आपण आता, ज्याचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे, बघा. द मेथड ऑफ रेक्टिफिकेशन ऑफ एरर डिपेंड्स ऑन स्टेज ॲट विच द एरर आर डिटेक्टेड. प्रत्येक चुकांची दुरुस्ती करण्याची पद्धत त्या चुकाचा शोध लागल्याच्या टप्प्यावर अवलंबून असते. तर आन्सर आहे ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. सेकंड, इन केस ऑफ एरर कम्प्लीट ओमिशन द ट्रायल बॅलन्स डज नॉट टेल. पूर्ण वगळलेल्या चुकांच्या बाबतीत ट्रायल बॅलन्स जुळत नाही. तर ट्रू आहे की फॉल्स आहे. थर्ड, when errors are detected after preparation of trial balance suspense account is open. जर चुकांचा शोध ट्रायल बॅलन्स नंतर केल्यानंतर लागला तर सस्पेन्स अकाउंट उघडले जाते. नेक्स्ट, फोर्थ, when purchase of an asset is treated as an expense it is known as error of principle. जेव्हा एक असेट विकत घेतल्यावर त्याचा खर्च म्हणून दाखवले जाते तेव्हा ते तत्वाचे चुकीचे वर्गीकरण म्हणून ओळखले जाते. आन्सर आहे ट्रू आहे की फॉल्स. फिफ्थ, ट्रायल बॅलन्स ॲग्री इन केस ऑफ कंपॅन्सेटिंग एरर. कंपॅन्सेटिंग चुकीच्या बाबतीत ट्रायल बॅलन्स जुळतो. बरोबर की चूक. सिक्स, वेन अमाऊंट इज रिटर्न ऑन रॉंग साइड इट इज नोन ॲज एरर ऑफ प्रिन्सिपल. जेव्हा रक्कम चुकीच्या बाजूस लिहिली जाते तेव्हा ते तत्वाची चूक म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, सेवन, on purchase of furniture the amount spent on repair should be debited to repairs account. फर्निचर खरेदी केल्यानंतर दुरुस्तीवर खर्च केलेली रक्कम दुरुस्ती खात्यात जमा केली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, 8, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज ओपन टू रेक्टिफाय द एरर डिटेक्टेड इन करंट अकाउंटिंग पिरियड. नफा आणि तोटा समायोजन खाते वर्तमान लेखांकन कालावधीत शोधलेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी उघडले जाते. 9, rent paid to the landlord of proprietor house must be debited to rent account. प्रोप्रायटरच्या घर मालकाला दिलेले भाडे खात्यामध्ये डेबिट केले पाहिजे. ट्रू आहे की फॉल्स आहे सगळ्यांचे आन्सर तुम्हाला सांगायचे आहे. अँड लास्ट वन इज 10th, इफ द एरर आर डिटेक्टेड आफ्टर प्रिपेरिंग द ट्रायल बॅलन्स देन ऑल द एरर्स आर रेक्टिफाईड थ्रू द सस्पेन्स अकाउंट. जर चुकांचा शोध ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर लागला तर सर्व चुकांची दुरुस्ती सस्पेन्स अकाउंटद्वारे केली जाते. तर यांचंही आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे, नेक्स्ट युनिट जो आहे तो आपला 16 राहणार आहे, जो आहे बँक रिकन्सलेशन स्टेटमेंटचा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स प्लस मॉक पेपर पण सॉल्व्ह करणार आहे. तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. तेव्हापर्यंत धन्यवाद.